प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या चरणी मी वंदन करून आपल्या सीतायनाचे वाचन करीत आहे. काही महिन्यानंतर दुसरा प्रसंग घडल्याने निसर्ग जगताला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल मातेला भावना किती तीव्र आहेत याची आठवण आम्हाला झाली. मिथिलेपासून काही तासांच्या अंतरावर जंगलाच्या मध्यभागी नवीन आश्रम बांधण्यात येत होता. तेथे जनक बाबांना बोलावले होते. आश्रम बराच मोठा होता आणि तो आणखी वाढवण्यात येत होता. त्या भागातील अनेक ऋषींना आमंत्रण देण्यात आले होते. जनक बाबा मातेला बरोबर घेऊन गेले होते. माता प्रवासाहून परत आल्यानंतर एका सेवकाने आम्हाला ही गोष्ट सांगितली. ते तेथे पोहोचल्यानंतर त्या भागात आश्रम कसे वाढत आहेत हे ऐकण्यासाठी जमलेल्या ऋषी संमेलनात जनक बाबांना बोलवण्यात आले. माता नेहमी त्यांच्याबरोबर जात असे, पण यावेळी ती मागे राहिली. अंगणात थांबणे तिला आवडेल असे ते म्हणाले. जनक बाबांना आश्चर्य वाटले, कारण संमेलनाचा भाग घ्यायला तिला नेहमीच आवडत असे, पण त्यांनी तिला आग्रह केला नाही. पुढील काही दिवस तिने स्वतःला दूर ठेवले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी ती दुःखाने भरली जाऊ लागली आणि हे सगळ्यांच्या लक्षात आले. शेवटी जनक बाबांनी काय झाले आहे असे विचारले. तिने उत्तर दिले. त्यांनी पुन्हा तिला विचारले तरीही तिने उत्तर दिले नाही. सीता, ऋषींबरोबर राहायला तुला किती आवडते हे संपूर्ण राज्याला सगळ्यांना माहीत आहे. हे असून सुद्धा तू बाहेर राहून आश्रमाचा अनादर करते आहेस, अशी मला भीती वाटते. तिच्यावर टीका करणे जनक बाबांच्याकडून अगदी क्वचितच होत असे. त्यांचे हे शब्द ऐकून तिने त्यांच्याकडे पाहिले आणि क्षमा मागितली. पिताजी, मी दिलगिरी व्यक्त करते, पण अनादर त्यांनी केला आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मला कठीण जात आहे. तिला त्यांनी विचारले, त्यांनी कसला अनादर केला आहे? त्यांनी तुला सर्वात जास्त सन्मानाने वागवले, तुझ्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली, या. तिने त्यांना अरण्यात नेले. तेथे सर्व झाडे कापून टाकलेली होती आणि फक्त झाडांचे बुंदे ठेवले होते. त्यांनी परवानगीसुद्धा मागितली नव्हती. त्यांना जे हवे होते ते त्यांनी घेतले आणि त्यांचा इतर प्राण्यांवर काय परिणाम होईल याचा विचारही केला नाही. जंगलाचा मान राखावा, अगदी अत्यावश्यक खर्चापेक्षा जास्त घेऊ नये, हे तुम्ही मला नेहमी शिकवले आहे. जनक बाबांनी जे पाहिले ते पाहून निराश खचल्यासारखे झाले. सीता, तुझे बरोबर आहे, यावर आपण उपाय शोधायला हवा. पिताजी, तुम्ही मला शिकवले आहे की सृष्टी आणि निसर्गाकडून आपण जे घेतो त्याच्या दुप्पट आपण परत करायला हवे आणि नेहमी कृतज्ञता भाव ठेवून घ्यायला हवे. हो, हेच मी तुला शिकवले आहे आणि आता तू हे ऋषींना हे शिकवायला पाहिजे. चल, त्यांच्याशी बोलूया. जनक बाबांनी तिला संमेलनात नेले. सर्व ऋषी बसले होते व त्यांचे महाराज येऊन आपल्याला काय सांगतात याची वाट पाहत होते. त्याऐवजी त्यांनी मानाच्या जागेवर सीतेला बसवले आणि म्हणाले, माझी मुलगी येत्या आल्यापासून दुःखी होती. त्याचे कारण मी आता शोधले आहे. मी तिला तुम्हाला ते समजायला सांगतो. असे बोलून ते समूहाच्या शेवटी जाऊन बसले. सीतेने सभोवताली बघितले. ती गप्प होती. ती यापूर्वी कधीही लोकांच्या समुदायापुढे बोलली नव्हती. तिच्यात स्वतःच लाजाळूपणा, सभ्यता आणि विनयशीलता होती. ते तिचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य होते. ती फक्त तिच्या वडिलांशी आणि राजवाड्यात राहणाऱ्या आमच्या ओळखीच्या लोकांशी मोकळेपणाने बोलत असे, पण एवढ्या सन्माननीय समुदायासमोर बोलणे तिच्यासाठी नवीनच होते. सीता, चल, तू आता मला जे सांगितले ते त्यांना समजावून सांग. तरीही ती गप्पच होती, पण शेवटी ती बोलली. पण तो तिचा नेहमीचा सौम्य बालिश आवाज नव्हता, तर तो अधिकार आणि धारणा यांनी उडणारा होता. येथील अनादर पाहून मला फार वाईट वाटले. आश्रमाचे मुख्य असलेले ऋषी खूप आश्चर्यचकित झाले. ते हात जोडून उभे राहिले आणि अडखळत म्हणाले, राजकुमारी सीता, आश्रमात राहणाऱ्या कोणी तुझा अपमान केला असेल तर कृपया क्षमा कर. तसा कोणाचाही कधीही उद्देश नव्हता. अपमान असण्याचा आणि जगण्यासाठी त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचा झाला आहे. परिणामाचा विचार न करता तुम्ही खूप वृक्ष तोडले आहेत. माझ्या वडिलांनी मला हे शिकवले नाही. मी जीवसृष्टीचा सन्मान करायला आणि त्यांनी मला शिकवले आहे. वृक्षांना जीव नाही का?
ते वनातील प्राण्यांना सावली आणि अन्न देत नाहीत का? तिचे शब्द ऐकून आश्चर्यचकित झालेले तेथे जमलेल्या प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागला. पण सीता आश्रमाचे प्रमुख विरोध दर्शवत म्हणाले, आश्रम बांधण्यासाठी आम्हाला जागा आणि सामान हवे होते. ते सुद्धा महत्त्वाचे नाही का? अरण्यांनी आपल्याला पूर्वजांचे पालनपोषण केले आहे हे आपण विसरलो आहे का? त्यासाठी आपण कृतज्ञता दाखवायला हवी हे आपल्याला शिकवले गेले नाही का? सीतेचा आवाज निश्चय असून सुद्धा तिच्या आवाजातून मृदूपणा वाहत होता. यावर उपाय काय? इतर ऋषींपैकी एका ऋषीने विचारले. सीता, आम्हाला सल्ला दे. आमचे आश्रम उभारणे आणि वाढवणे आम्ही थांबवावे का? सीता विचारमग्न झाली. हा काही उपाय नाही. काही मिनिटांनंतर तिचे डोळे चमकले. पिताजींनी मला शिकवले आहे की निसर्गाकडून आपण जे घेऊ त्याच्या दुप्पट आपण त्यांची परतफेड करायला हवी. आतापर्यंत आपण कापलेल्या प्रत्येक झाडाबद्दल प्रत्येकी 2 झाडे लावायला हवी. आपल्या गरजा न्याय्य आहेत याची आपण खात्री करून घ्यायला हवी. काहीही घेण्यापूर्वी आपल्या गरजा समजून सांगून अरण्याची परवानगी विचारायला हवी. आपण जर अरण्यातील जीवनाचा विचार करण्यात अपयशी ठरलो तर आपले भवितव्य भरभराटीचे होणार नाही हे नक्की आहे. संपूर्ण संमेलनात कुजबुज ऐकू येत होती. होकाराचे डोके हलवून अनेक जण मान्यता देत होते. हो, हा खूप चांगला उपाय आहे, आश्रमाचे मुख्य म्हणाले. आपण लगेच त्याची अंमलबजावणी करूया. संवाद ऐकत शांत बसलेले जनक बाबा आता उठून उभे राहिले आणि म्हणाले, संपूर्ण विदेह राज्य हा निर्णय अंमलात आणेल. यामुळे आपली तरुण जनता आपल्या पूर्वजांची काळजी ठेवलेले अरण्य आणि प्राणी वृक्ष यांची जोपासना करायला शिकेल. सीतेकडे वळून ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. मतभेद मिटवण्याचा आणि विरुद्ध गरजांचा मेळ घालण्याचा मार्ग तो नेहमी शोधायला हवा. राजवाड्यात परत आल्यानंतर जनक बाबांनी हा सगळा प्रकार सुनैना माँ यांना वर्णन करून सांगितला. मी तिला मदत करण्यासाठी त्या दालनात असल्याने त्यांची चर्चा माझ्या कानावर आली. सीतेने काय केले हे ऐकून सुनैना माँ अभिमानाने फुलून गेल्या. राजाचा राजकारभार कोण चालवेल याची आपल्याला यापुढे काळजी करण्याची गरजच नाही. एक दिवस तुमचे स्थान घ्यायला सीता अगदी लायक आहे. तिला राज्यावर बसवल्याने लोकांना खूप आनंद होईल. जनक बाबांनी त्यांचे डोके हलवले. मी खूप प्रयत्न केला, पण मी सीतेचे भविष्य पाहू शकलो नाही. जणू काही ते दृश्य बघायला मला बंदी आहे. पण मला नक्की माहीत आहे, सुनैना, या राज्यावर किंवा दुसऱ्या कोणत्या राज्यावर अधिकार गाजवायचे किंवा मिथिलेत राहण्याचे तिच्या नशिबात नाही. तू तशी कल्पना करायलाच नको. ती त्यासाठी आपल्याकडे आलेली नाही. ती जगाची सेवा करण्यासाठी आलेली आहे हे मला नक्की माहीत आहे. त्या कामासाठी लागणारे प्रशिक्षण देण्यासाठी आपण येथे आहोत. हा प्रसंग सीतेचे बालपणातून स्थित्यंतर होण्यास प्रथम निर्देशक होता. ती तरुण वयात असून सुद्धा तिला तिचा स्वतःचा स्वर सापडायला लागणार होता. आश्रमांना भेटी देणे, अरण्यात भटकणे एवढेच न करता ऋषींबरोबर बसून त्यांचे लक्षपूर्वक ऐकून आणि त्यांच्या शिकवण्याला प्रतिसाद देण्यात ती आता जास्त रस घेणार होती. हा, आता हे रेकॉर्डिंग होतं ह्याच्यामध्ये. साधारणपणे 1 वर्षानंतर सेवकांपर्यंत आणखी एक गोष्ट पोहोचली. आम्हाला ती फारशी समजली नाही, पण तिच्यामुळे आम्हा सर्वांना गंमत वाटली. महाराजांना विशिष्ट पवित्र मंत्र शिकवणाऱ्या महान ऋषींपैकी एक असलेल्या ऋषींना भेटण्यासाठी जनक बाबांबरोबर सीता गेली होती. एका संध्याकाळी ऋषी विशिष्ट मंत्राच्या उच्चारातील स्वराचा अर्थ समजावून सांगत होते. सीतेने त्यांना मध्येच अडून विचारले, फक्त शब्दांचा विचार केलेले पुरेसे नाही का? त्याचे मोठ्याने पठण कशाला करायचे? सीता, आवाज, नाद ही कंपने आहेत. त्यांनी समजावून सांगितले. हे इतर कंपनावर परिणाम करतात. सुरांचा उच्चार योग्य प्रकारे केला तर बाह्य जगात इच्छित बदल आणू शकतात. विश्वामध्ये प्रत्येक सुराचा विशिष्ट कंपनाशी मेळ घातलेला असतो. उच्चार थोडा जरी चुकला तर तो होणाऱ्या परिणामावर खूप बदल करू शकतो. सीता काही मिनिटे शांत बसली. नंतर तिने विचारले, विचारसुद्धा कंपनी नाहीत का? विचारांचा परिणाम होत नसतो का? खरोखर तो होतो, त्यांनी समजावले.
पण विचारांपेक्षा नाद जास्त शक्तिशाली आहे. त्यासाठीच मंत्रपठणाचा उपयोग परिणामकारक ठरतो. फक्त मंत्राचा विचार केल्याने तेवढा प्रभाव होणार नाही. सीतेने क्षणभर विचार केला आणि तिने उत्तर दिले, पण ते एखाद्याच्या एकाग्रतेच्या शक्तीने सुद्धा होऊ शकेल. मन जर उत्तम प्रकारे केंद्रित असेल तर विचारांचा परिणामही तेवढाच होईल ना. सीतेचे बरोबर आहे. दरवाजातून आवाज आला. विचारशक्तीबद्दल मतभेद असूच शकत नाही. चर्चा चालू असताना कोण मध्येच बोलते आहे हे पाहण्यासाठी प्रत्येकजण वळला. संन्याशी वस्त्र परिधान केलेली प्रेमळ दिसणारी मध्यमवयीन स्त्री दारातच उभी होती. तिच्या डोक्यावरील काळ्याभोर केसांमध्ये काही पांढऱ्या केसांच्या बटा दिसत होत्या. तिने केस वर बांधले होते. तिची त्वचा नितळ सुरकुत्या नसलेली होती. तिचे डोळे काळेभोर, तेजस्वी पण शांत होते. ऋषी गार्गी, तुमचे स्वागत आहे, असे म्हणत इतर सर्व ऋषींनी तिला वंदन केले. कृपया आत या आणि आमच्याबरोबर चर्चेत भाग घ्या. गार्गी एक महान तत्त्वज्ञ व वेदांचे विवरण करण्यासाठी जनकबाबांच्या राज्यात सुप्रसिद्ध होत्या. ऋषी गार्गी आत आल्या आणि सीतेच्या बाजूला बसल्या. सीता, आपण शारीरिक पातळीवर जगतो आहोत. उच्च लोकात फक्त विचारांनी एखाद्याच्या इच्छा प्रत्यक्षात आणता येतात. या ऐहिक जगात अधिक घनतेच्या संकल्पनांची आवश्यकता भासते. ऐहिक जग नाद आवाजाच्या कंपनातून निर्माण झाले. ओम कंपनातून ही विद्वान माणसे योग्य सांगत आहेत. उच्चार ही चावी आहे. स्वतःला योग्य कंपनाशी जोडून घेणे कठीण आहे. आपल्या विचारांचा मेळ बसला नसेल तर नाद उत्कृष्टपणे सुसंगत होणार नाही. विचार नादाला मार्ग दाखवतात. शुद्ध मन आवश्यक आहे, किंवा यासाठी अत्यंत शिस्तबद्ध मन हवे आहे. त्यामुळे फार कमी लोकांकडे मंत्रशक्ती असते. पूर्वीच्या काळी मंत्राचा वापर पृथ्वीच्या हितासाठी, उदाहरणार्थ पाऊस पडला नाही तर पाऊस आणण्यासाठी होत होता. त्या क्षणभर थांबल्या. सीता, मला वाटते की तुला प्रश्न विचारायचा आहे. सीतेने उत्तर दिले नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तिने आत्ता जे ऐकले होते ते ती आत्मसात करत असावी असे दिसत होते. ऋषी गार्गीने आग्रह धरला, काहीही विचार. तुला समजण्यासाठी हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते तुझ्यासाठी नंतर मौल्यवान असतील. सीतेने तेथे जमलेल्या त्या समुदायाकडे एक नजर टाकली. त्यातील काही जण ध्यान साधनेत प्रगत होते हे तिला माहीत होते. माझा जन्म होण्यापूर्वी विदेहात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता. त्यावेळी मंत्रांनी पाऊस का नाही आणला गेला? तिने विचारले. काहीही उत्तर न देता ते एकमेकांकडे पाहत राहिले. सीतेने ऋषी गार्गीकडे वळून पुन्हा विचारले. पाण्याची कमतरता असल्याने लोकांना आणि प्राण्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यावेळी मंत्राची मदत का नाही झाली? ऋषी गार्गी हळू आवाजात म्हणाल्या, एक खूप शक्तिमान व्यक्ती मंत्रशक्तीवर मात करू शकते आणि त्यांचा अपेक्षित परिणाम होऊ देत नाही. हे क्वचित घडते, पण असे घडते आणि तेव्हा असेच घडले. तिने आश्चर्यचकित होऊन विचारले, अशी गोष्ट असे कोण करेल आणि अशी शक्ती कोणाकडे असेल? पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. त्याचे नाव घेण्याची हिंमत कोणातच नव्हती. सीता एकाकडून दुसऱ्याकडे पाहत होती. शेवटी महाराज जनक मध्येच हस्तक्षेप करून सीतेला म्हणाले, उशीर होत आहे. आता आपली निघण्याची वेळ झाली आहे. पिताजी, या सर्व त्रासाचे कारण कोण आणि का आहे हे मला कळायलाच हवे. त्यांचे नाव रावण, ऋषी गार्गी शांतपणे म्हणाले. एकेकाळी तो अत्यंत सन्माननीय, विद्वान आणि महादेवांचा महान भक्त होता. दीर्घकाळ उग्र तपस्या करून त्याने अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्याची आई शक्तिमान राक्षसी व वडील वेदांचे सन्माननीय विद्वान आहेत. तो दोघांपैकी कोणताही एक मार्ग धरून पुढे जाऊ शकला असता, पण उद्धटपणा आणि अहंकार यांनी त्याच्यावर ताबा मिळवला. त्याने तीनही जगांवर विजय मिळवला. मंत्रांना निष्प्रभ करू शकणारी शक्ती त्याच्याकडे असा तो क्वचितच असणाऱ्यांपैकी एक आहे.
त्याने पृथ्वीचे अनेक भाग जिंकले आहेत आणि अनेक कृत्यांवर ताबा मिळवला आहे. पण तो आता विदेहाला त्रास देणार नाही. ऋषी येथे सुरक्षित आहे. सीता त्रस्त दिसली, पण तिने संभाषणाचा शेवट करण्याची वेळ झाली आहे हे दाखवण्यासाठी उठून उभे राहणाऱ्या तिच्या वडिलांना पाहिले. तिने ऋषींना नमस्कार केला आणि जनक बाबांबरोबर निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आश्रम सोडला. राजवाड्यात परत येईपर्यंतच्या सर्व प्रवासात सीता गप्प होती. शेवटी तिचे वडील तिला म्हणाले, सीता, तू जे ऐकलेस त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता तू त्याची काळजी करायलाच नको. पिताजी, मी काळजी करत नाहीये. जो कोणी एक ज्ञानी आहे, महादेवाचा भक्त आहे, तरीही त्रास का देत असेल हे समजण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्याने मिळवलेली शक्ती हाताळण्याची त्याची तयारी झाली नव्हती. सीता, चुकीच्या हातात असलेली शक्ती मोठे नुकसान करू शकते. विषय बदलत ते म्हणाले, ऋषी गार्गी यांची तू किती प्रशंसा करते हे मी पाहिले. तुला त्यांच्याबरोबर अभ्यास करायचा आहे का? उत्सुकतेने सीता हसली आणि उत्तरली, खूप आवडेल. मी तशी व्यवस्था करतो. त्यानंतर काही वर्षांनी सीतेकडून मला मोठे आशीर्वाद मिळाले. एक दिवस मी आणि उषा बागेमध्ये आपल्या बिळातून बाहेर येऊन मातेला भेटण्यासाठी नेहमी येणाऱ्या सशाच्या कुटुंबाशी खेळताना पाहत होतो. मातेकडे बघत मी विचार करत होते आणि वयात येत असलेली ती आता किती सुंदर दिसते आहे. नितळ वर्ण, जिवंतपणाने चमकणारे डोळे असलेली ती नेहमीच एक मोहक मुलगी होती. पण तिचा बांधा आता बदलत होता आणि ती खूप सुंदर दिसू लागली होती. ती प्राण्यांशी खेळत असताना तिचे लांब, दाट, चंद्र नसलेल्या आकाशाप्रमाणे काळेभोर केस तिच्या कमरेपर्यंत पोहोचत होते. त्याच्या बटा तिच्या बाहूंवर व तिने आता छातीशी धरलेल्या छोट्या सशांच्या अंगावर रोळत होत्या. तिचा सडपातळ आकर्षक बांधा इतका हलका होता की ती चालत असताना थोडासाच जमिनीला स्पर्श होत असे वाटत होते. तिचे बदामाच्या आकाराचे केसांच्या रंगाशी जुळणारे विशाल नेत्र आनंदाने चमकत होते. लहान मुलीच्या स्त्रीत्वात तिची वाढ होत असल्यामुळे तिचे डोळे तळ नसल्याप्रमाणे सखोल झाले होते. तिच्या डोळ्यातून तिच्या अस्तित्वाचा भाग असलेला आनंदच फक्त नाही तर संपूर्ण माहिती, विवेक, ज्ञान आणि आम्हा सगळ्यांवर परिणाम करणारी शांतता परावर्तित होत होती. जेव्हा ती तुमच्याकडे पाहते तेव्हा ती तुमच्या बाह्य शरीराशिवाय आणखी खूप काही पाहते हे तुम्हाला जाणवत असते. तुमच्या सर्व काळज्या किंवा वेदनांचे कारण शमवण्यासाठी ती तुमच्या अस्तित्वातील पोकळ्यांमध्ये खोलवरपणे टक लावून पाहत असे. ही तिची पद्धत होती. तिची त्वचा माझ्यापेक्षा थोडी उजळ असून त्यातून मुलायम सोनेरी प्रकाश बाहेर पडत असे. तिचा चेहरा जरी नाजूक असला तरी तो पूर्ण कोणतेही व्रण नसलेला होता. यापेक्षा सुंदर व्यक्तीची मी कल्पनाही करू शकत नाही. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असताना मातेने अचानक सशाला खाली जमिनीवर सोडले आणि ती माझ्याजवळ आली. माझ्या बाजूला बसली आणि शांत आवाजात म्हणाली, मीनाक्षी, तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम नव्हते असे तुला वाटायलाच नको. त्यांचे तुझ्यावर खूप प्रेम होते. प्रेम हे फक्त शब्दातूनच व्यक्त होते असे नाही, पण ते कृतीतही दिसते. पूर्णपणे बेसावत असताना तिच्या शब्दाने मी दचकले. काय उत्तर द्यावे मला कळेना. तुला आठवत नाही का, रात्री तुझ्या बिछाण्याजवळ तुला झोप लागेपर्यंत ते बसून राहायचे. ती त्यांच्या प्रेमाची खूण होती. तेव्हा तुला ते झोपायला जाण्यापूर्वी माझ्या पिताजींकडे आशीर्वाद घ्यायला त्यांच्याबरोबर आणत असत. ते सुद्धा त्यांचे तुझ्यावरील प्रेमच होते. ती अशा प्रकारे बोलली की जणू काही ज्याची मी दखलही घेतली नव्हती अशी माझी काळजी घेणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ती माझ्याबरोबर राहून पाहत होती. माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मी थांबवू शकत नव्हते. ती बोलायला लागली तशा त्या प्रसंगांच्या प्रतिमा माझ्यासमोर येऊ लागल्या. मी दाबून ठेवलेल्या आठवणी जाग्या झाल्या. जणू काही मी लहान मूल असून ते प्रौढ आहे अशा प्रकारे मी माझे अश्रू आणि भावना आवरण्यासाठी धडपडत होते. पण त्यांनी मला त्यांचे प्रेम
पण त्यांनी मला त्यांचे माझ्यावर प्रेम आहे असे कधीच सांगितले नाही. मी विचार केला. तिने माझ्या विचाराला उत्तर दिले. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांचे तुझ्यावर प्रेम नव्हते. प्रेमळ हास्य करून ती पुढे म्हणाली, वसुंधरा माता आपल्याबद्दल तिला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल बोलत नाही आणि ती सुद्धा आपल्यावर प्रेमच करते. आपल्या सर्वांवर प्रेम करते आणि प्रत्येक प्राणी आणि वनस्पती, अगदी दगड सुद्धा, कारण ते सुद्धा तिचाच एक भाग आहे. पृथ्वी आपल्यावर प्रेम करते. आम्ही बसलो होतो तेथील जमीन कुरवाळताना तिला पाहून माझा आवाज थरथरला. तिने मान हलवून होकार दिला. माझा इथे जन्म होण्यापूर्वी मी जन्म घ्यावा म्हणून पिताजी आणि माता मला बोलवत असताना मी ते ऐकले होते. वसुंधरा माता माझ्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली की ती मला त्यांच्याकडे घेऊन जाईल. मी जसे तुझ्यावर प्रेम करते तसेच प्रेम ते तुझ्यावर करते असे ती म्हणाली. त्यामुळे तिचे आपल्यावरील प्रेम मला माहीत आहे. तिने मला येथे येण्याचे मार्गदर्शन केले याबद्दल मी तिची सदैव ऋणी राहील. ती हे बोलत असताना तिचा चेहरा खूप मृदू झाला होता. त्यातून हळूवारपणा दिसून येत होता. नंतर ती माझ्याकडे वळली. तिचा नाजूक हात माझ्या दंडावर ठेवून म्हणाली, मीनाक्षी, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे मौल्यवान शब्द बोलल्यावर तिचे लक्ष पुन्हा सशाकडे गेले आणि तेथून निघून गेली. तिने व्यक्त केलेल्या प्रेमामुळे मी खोलवर सुखावले होते. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे शब्द मी पूर्वी कधीही ऐकले नव्हते. त्या दिवशी मातेने माझ्या आत खोलवर काहीतरी हलवले होते. उषाने माझी भांबवलेली स्थिती पाहिली. ती शांतपणे म्हणाली, मी मातेची काळजी घेते. काही वेळ तू एकटी राहू शकतेस. मी तिचे आभार मानले. माझ्या अश्रूंना मुक्तपणे वाट देण्यासाठी मी माझ्या खोलीत आले. मी पुन्हा स्वतःला लहान मूल होऊ दिले, ज्यांची योग्यता मला कधीच कळली नव्हती. त्या मी हरवून बसलेल्या माझ्या वडिलांबद्दल दुःख व्यक्त करीत रडत बसले. माझे अश्रू मातेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेचे तसेच तिने व्यक्त केलेल्या प्रेमाचे सुद्धा प्रतीक होते. माझ्या वडिलांबरोबर घालवलेल्या कोमल क्षणांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांचे प्रेम मला जाणवले. त्या दिवशी काही वेळानंतर मी आदितीकडे गेले. ती खूप आजारी होती. तिचे शेवटचे दिवस जवळ आले होते. काय घडले ते मी तिला सांगितले. ती खूप अशक्त झाली होती, पण चेहऱ्यावर कसेबसे हसू आणून ती कुजबुजली. अर्थातच तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम होते. तू त्यांचे सर्वस्व होतीस. मीनाक्षी, ते बाहेरून कितीही कठोर वाटत असले तरी त्यांनी तुझ्यासाठी जे काही केले ते त्यांची तुझे संरक्षण करण्याची पद्धत होती. काही मिनिटे ती गप्प होती. माझा विश्वास आहे की या राजवाड्यात तुझी प्रगती होऊ शकण्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन दिले. बघ, तुला आता कशी कृपा प्राप्त झाली आहे. मीनाक्षी, तुझ्या वडिलांचे आशीर्वाद व त्यांची स्वामीनिष्ठता याचा यात मोठा वाटा आहे. याबद्दल कधीही शंका घेऊ नकोस. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच तुला आत्ताचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांचा त्याग आणि जनक बाबांना त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने होकारार्थी मान डोलावली. म्हणून त्यांनी मला त्या दिवशी नदीवर वाचवले. मी कुजबुजले. माझ्या वडिलांबद्दल त्यांना वाटणारे प्रेम, ते त्यांचे तुझ्यावरील प्रेम होते मीनाक्षी. माझ्यासाठी? मी अविश्वासाने उद्गारले. आदितीने सुस्कारा सोडला आणि तिची शक्ती एकवटली. त्यांना आपल्या सगळ्यांबद्दल वाटणारे प्रेम, राजमहालातील प्रत्येकाची ते घेत असलेली काळजी तुझ्या लक्षात आली नाही का? त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतानाही आणि मी एक सामान्य सेविका असूनही ते मला भेटण्यासाठी येथे वारंवार येत असतात. मला कशाची गरज आहे का हे बघतात. मला आराम मिळावा म्हणून ते काय करू शकतात याचे विचारतात. असे प्रेम समजणे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे आणि राजकुमारी सीतेतही तोच गुण आहे. माझ्या उचंबळून येणाऱ्या भावनांवर मात करत मी होकार दिला. मी जेव्हा पुन्हा बोलू शकले तेव्हा विचारले, पण आदिती, माझ्या हृदयात फार पूर्वीपासून पुरून ठेवलेली ही वेदना मातेला कशी कळू शकते? मातेबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कधी समजू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की यापूर्वी कधीही नव्हता असा आनंद तिने या राजवाड्यात आणि मिथिलेत आणला आहे.
जनकबाबांप्रमाणे तिच्या मनात सर्वांबद्दल प्रेम पाझरत असते, पण तसे ती उघडपणे दाखवत नाही. कधी कधी मला वाटते ती स्वतःच प्रेम आहे. आधी तिचा आवाज आता खूप हळू येऊ लागला होता. माझ्यामुळे तिला थकवा आला आहे असे वाटून मी यायला निघाले, पण परत फिरले आणि तिचा हात हातात घेतला. आदिती, गेल्या सर्व वर्षांपासून तू माझ्यासाठी खूप काही आहेस. ती हसली. माझ्या डोळ्यात अश्रू जमा होत आहेत हे पाहून ती म्हणाली, मीनाक्षी, माझ्याकरता रडू नकोस. तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि मला माझा प्रवास सुरू होणे भाग आहे. मला कळले होते की हे आमचे शेवटचे संभाषण आहे, म्हणून मी तिच्याजवळ थांबले, पण तिच्या डोळ्यांनी तिने मला खुणावले की माझी तिला सोडून जाण्याची वेळ झाली आहे. मनातल्या मनात तिचा शेवटचा निरोप घेत मी तिचा हात आणि माझ्या भूतकाळाचा आणखी एक भाग सोडला. त्या दिवसापासून कुणाचेही प्रेम न मिळालेले मी मूल आहे अशा मला माझ्याबद्दल वाटणाऱ्या वेदनेपासून मी पूर्ण बरी झाली आहे. हा प्रसंग घडल्यानंतर छातीत वेदना बऱ्या होणाऱ्या मीच एकटी सेविका नव्हते हे मला काही वर्षानंतर समजले. राजवाड्यातील अनेक जण आणि मी धाडस करून म्हणते की आमच्या राज्याने या नाही तर त्या प्रकारे आमच्या आवडत्या मातेकडून बरे होण्याचा अनुभव घेतला होता.